माझं नाव श्रीराम नामदेव तांगडे. मी दिमणी गावचा आहे आणि आता जे आमचे उमेदवार आहे सो वैशाली ताई अशोकराव शिंदे ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांनी गावामध्ये काय काय कामं केली? त्यांनी आता 15 वर्षापासून ते सरपंच आहे. सरपंच आहे. त्यांनी गावामध्ये जे कामं होणारे नाही म्हणजे जे तालुक्यामध्ये ड्रेनेज नव्हती ती गावामध्ये केली. म्हणजे ही ड्रेनेज 20 वर्षापूर्वी झाली. तेव्हा ते सदस्य होते तरी पण काम केलं. सरपंच होते तेव्हा पण काम केले त्यांनी. नाही का 15 वर्ष म्हणजे रनिंगमध्ये आता सरपंचसुद्धा आहे. 10 वर्ष हो, त्यांनी ड्रेनेज केली. आणखी नाही का सोमठाणा सारख्या धरणातून गावामध्ये पाणी आणलं पाईपलाईन करून वगैरे. आणखीन हगंदारी गाव मुक्त जिल्ह्यातून. अजून काही तीर्थशास्त्र विकास दर्जा तिथं काय काय? आमच्या इथं श्री देवनेश्वर संस्थान मंदिर आहे दिमणी वायगावचं. पर्यटन स्थळ आहे. तिथे पण नाही का त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून सो वैशाली ताई अशोकराव शिंदे सरपंच असताना त्यांनी पण नाही का निधी आणला ना. काम केले त्यांनी भरपूर. देवासारख्या ठिकाणी निधी आणला, काम केलं. आणि असाच जरी समजा आमचं वायगाव देमणी गाव यामध्ये विकास झालेला आहे तसंच आता त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहे गुलडगाव सर्कलमधून. तर असाच विकास गुलडगाव सर्कलमध्ये त्यांच्या हातून घडण हा एक गावचा नागरिक म्हणून सांगतो.